शेती किती घटकांवर अवलंबून आहे याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर पर्यटन केंद्रात आलं तर थोडासा त्यातली चुणूक मिळू शकते. म्हणून मग कृषी पर्यटन केंद्राची कल्पना डोक्यात आली, जेणेकरून लोकांना निसर्गाची शेतीची माहिती व्हावी, आपल्या आधीच्या लोकांनी काय कष्ट घेतलेत, काय मजा केली तेही कळावं, त्याचा एक थोडासा अनुभव घ्यावा. सायकल कोळप म्हणून एक छोटासा भाग असतो की त्याचा वापर करून तण काढता येतं, गवत काढता येतं पिकामधलं. तर मुलं आनंदाने छान ती सायकल कोळप चालवतात, मजा म्हणून, एक ऍक्टिव्हिटी म्हणून. जवळजवळ 500 झाडं आता पर्यटन केंद्रामध्ये या परिसरामध्ये आहेत. त्यातली काही जुनी आहेत, काही आता आम्ही लावलेली आहेत. पण त्या झाडांची रंजक पद्धतीने आपल्या संस्कृतीशी सांगड घालून माहिती देणं, त्याला आम्ही शिवार फेरी म्हणतो. प्लास्टिकचे वेफर्सचे लेसचे पॅकेट्स खाऊन टाकणे, याच्यामुळे इतके ओढे जाम होतात, इतके नाले तुंबतात आणि त्यांनी शेताचे बांध फुटतात. मला काय असं वाटतं ना, पिकाचं एखादं वर्ष झालेलं नुकसान शेतकरी सहन करतो, त्यांनी लगेच कोणी आत्महत्या करत नाही. पण असे नाले तुंबल्यामुळे बांध फुटतात आणि माती खरडली जाते ना, ते शेतकऱ्याचं अपरिमित, ज्याला आम्ही इरिपेरेबल लॉस आपण लिगल लँग्वेजमध्ये म्हणतो, इरिपेरेबल लॉस असतो. तो माती कशी भरून काढणार? ती काही शेतकऱ्यांनी तयार केलेली नसते. हजारो वर्ष, ती शतकानुशतकं माती आलेली आहे, त्याच्यात संचित असतं, जीवाणू असतात, किडे असतात, क्षार असतात, ती सगळी धुवून जातात. आमच्या म्हणजे स्थानिक माणूस म्हणून माझ्या दृष्टीने रोपवे सारख्या प्रोजेक्ट करणं काय अपेक्षा आहेत, तर रोपवेची जी मॅनेजमेंट असेल त्यांनी स्थानिकांना रोजगार, त्यांना स्थानिकांना सामावून घेतलं ना तर विरोधाची धार कमी होईल. हा एक भाग झाला. त्यांना रोजगार तिथेच उपलब्ध होईल. नक्कीच विकासाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे रोपवे व्हायला नको अशी काही माझी भूमिका नाही. पण ह्या जर कडक बंधनं पाळली गेली की वरती गडावर काय वागायचं, काय नाही वागायचं, तुम्ही सिगरेट प्यायची असेल तर इथे खाली पिऊन वर जा, वरती तुम्ही सिगरेटचे पाकिटं नेऊ नका किंवा मॅच बॉक्सेस नेऊ नका. तर अशा गोष्टींना प्रतिबंध त्यांनी करावा त्यांच्या एंडनी, अशी माझी एक स्थानिक म्हणून भूमिका आहे की निसर्गप्रेमी आणि स्थानिक रहिवासी अशा दोन्ही म्हणून आमच्या रोपवेच्या मॅनेजमेंटकडनं तेवढ्या अपेक्षा आहेत. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतूनी चैतन्य गावे. कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. या नभाने या भुईला दान द्यावे, आणि माझ्या पापणीला पूर यावे. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. गुंतलेले प्राण या रानात माझे, गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. मी असा आनंदुनी बेहोश होतो, मी असा आनंदुनी बेहोश होतो. शब्दगंधे, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे. निसर्गात यायचं आणि महानोरांची आठवण होणार नाही असं कधी होईल का? नादो महानोरांचे हे अत्यंत अगदी ऍप्ट शब्द मला नेहमी या वास्तूत आल्यानंतर सापडतात, मिळतात, अगदी मनाला बिलगतात. हो, मी अशा अंगणात आहे की जिथे गप्पांचे सूर उमटतात. नुसते उमटतात नाही तर इथे गुंजतात. आणि म्हणून या वास्तूचं नाव आहे गप्पांगण कृषी पर्यटन केंद्र. गंमत बघा, बोलत राहूयामध्ये आपण अनेक विषयांवरती चर्चा करतो. वाटलं आता पावसाचे दिवस आहेत, घराघरामध्ये पर्यटनाविषयी चर्चा होतात. कुठे जायचं, काय करायचं, अगदी लहानग्यांपासून थोरांपर्यंत सगळेजण चर्चा करतात. म्हटलं बोलत राहूयामध्ये आपण पर्यटनाविषयी बोलूयात. आणि माझा अगदी जुना स्नेही ओंकार देशपांडे, ज्याचं हे गप्पांगण कृषी पर्यटन केंद्र आहे, आपण त्याच्याशी गप्पा मारूया. स्वागत करूया ओंकार देशपांडे. नमस्कार. नमस्कार रमेश. अगदी इंट्रोमध्ये मी जसं म्हणालो की हे एक अंगण आहे आणि या अंगणामध्ये अनेक गप्पांचे सूर उमटतात. मला या नावाविषयी पहिलं एक तर कुतूहल आहे की अशा काही अनेक मी पर्यटन स्थळ बघितली, पण गप्पांगण
हे नावातच एक वेलकमिंग आहे. तर ह्या नावाची जन्मकथा ऐकायला नक्की आवडेल. नक्कीच सांगतो प्रथमेश. पण पहिल्यांदा तुझं मनापासून स्वागत. आणि तू ज्या कवितेने सुरुवात केलीस ती नादो महानोरांची मला अतिशय माझी लाडकी कविता आहे. आणि प्रत्येक क्षणाला इथे आल्यावर त्यांची आठवण होतेच, त्या कवितेची आठवण होते. तसंच सुधीर मोग्यांची पण निसर्गा सारखा नाही रे सोयरा, बरोबर. गुरु सखा बंधू मायबाप, ज्याच्या कुशीमध्ये मिटती क्षणात सारे व्यापात आपोआप. ही अतिशय सुंदर अशा खूप कवींची आठवण येते. आणि खूप मोठी माणसं म्हणजे अगदी संदीपपासनं बाबासाहेब पुरंदरांपर्यंत अनेक माणसं या वास्तूमध्ये येऊन गेली, राहून गेली, आत्मीयतेने राहून गेली. नावाची गंमत अशी आहे की आधी याचं नाव अतिशय वृक्ष होतं. म्हणजे माझं आडनाव जेवढं वृक्ष आहे आणि कॉमन आहे तसं ते देशपांडे फार्म्स असा नावाचं हे होतं, पर्यटन स्थळ होतं. पर्यटन स्थळाची पर्यटनाची कृषी पर्यटनाची कन्सेप्ट माझ्या वडिलांनी सुरू केली. पणजोबा आजोबांनी शेती राखली आणि वडिलांनी ह्या पर्यटनाच्या कल्पनेची सुरुवात केली. त्याला सुरुवातीला बाबांचा माझा व्यावसायिक दृष्टिकोन अजिबातच नव्हता. अगदी आम्ही त्यांना घरातले तुकारामच म्हणायचो की तुमच्या आनंदाचे पैसे तुम्ही द्या, असे लोकांना पर्यटन त्यांनी मोह घातला त्यावेळी. आणि त्याला आईने माझ्या भक्कम साथ दिली. ती नोकरी करू होती म्हणून बाबांचा हा छंदच होता, त्यांचा निष्ठा होती त्यांची, ती जोपासता आली त्यांना. मग अनेक वर्ष देशपांडे फार्म्स या नावाने प्रसिद्ध झालंय. आणि 2006 साली माझ्या मुलाचं जेव्हा बारसं करायचं असं ठरलं तेव्हा माझ्या सासूबाईंच्या आणि आमची गप्पा चालल्या होत्या. ते अतिशय रसिक आहेत, वंदना कुंभजकर. त्या म्हणल्या, अरे आपण इतक्या गप्पा मारतो, हे गप्पांचं अंगणच आहे आणि मग तू नाव गप्पांगण का नाही देत? मग त्यांनी सुचवलं, मग त्याप्रमाणे गप्पांगण असं नाव मिळालं याला. आणि अनेक ग्रुप्स इथे येऊन येतात, हे सार्थ करतात नाव. मुळात हे आहे सिंहगडाच्या पायथ्याशी. मुळात आजूबाजूला एक ऐतिहासिक वारसा असलेला हा परिसर आहे. बरोबर. त्यामुळे त्याचं पावित्र्य राखणं पण तितकंच महत्वाचं असतं. गल्लत अशी होते बऱ्याच वेळेला की पर्यटन म्हणजे फक्त मजा मस्ती आणि हुल्लडबाजी. अगदी बरोबर. तर अशा वेळेला कृषी पर्यटन केंद्र करावं इन्स्टेड ऑफ रिसॉर्ट असं डोक्यामध्ये का आलं? कारण रिसॉर्टमध्ये नाही म्हटलं तरी येणारा जो ऑडियन्स असतो किंवा जो इथे व्हिजिटला येतात, ती आलेली मंडळी रिसॉर्टमध्ये पैसा पण जरा जास्त आहे कम्पेअर्ड टू कृषी पर्यटन केंद्र. पण कृषी पर्यटन केंद्र आपण सुरू करावं आणि तो वारसा पुढे न्यावा असं का वाटलं? मुळात कृषी हे आमच्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आल्या. शेती हा विषय निष्ठेचा आणि गाभ्याचा आहेच. तो माझ्यातही तेवढाच रुजला. लहानपणापासून मी शेतामध्ये येतोय, कामं करतोय. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबरीने आम्ही पण राबत असतो. म्हणजे आतापर्यंत आता आईचं वय 80 आहे. 75व्या वर्षापर्यंत ती शेतात लावणीला उतरायची. त्याच्यानंतर आता आम्ही तिला बंद केलं की आता लावणी करू नकोस भाताची. भाताची लावणी हायलाइट करायला लागतं आता बदललेल्या परिस्थितीनुसार. पण त्यामुळे कृषी शेतीविषयी प्रेम होतंच. आणि बाबांनी ही कन्सेप्ट रुजवली. बाबांनी माणसं प्रचंड जोडली. त्यामुळे तेव्हापासून नाव माहिती होतं की अरुण देशपांडेंकडे असं काहीतरी होतंय आणि लोकांची राहण्याची जेवणाची सोय होतीये. मग बाबा लवकर गेले दुर्दैवाने खूपच मध्ये. तर ते गेल्यानंतर मी जेव्हापासून बघायला लागलोय तेव्हा असं लक्षात आलं की थोडंसं एक अधिक चांगल्या पद्धतीने सेवा द्यायची असेल तर याला कृषीला, आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर नुसती कृषी टिकत नाही. शेती ही न परवडणारी आहे. आमच्या सारख्यांना ज्यांना कॅश क्रॉप्स नाहीत, म्हणजे ऊस, डाळिंब, संत्र किंवा अशा द्राक्ष अशा प्रकारची ज्यांची पिकं आहेत त्यांना शेतीतनं पैसे मिळतात आणि ती सर्वाईव्ह होते शेती म्हणून. पण याला पर्यटनाची जोड दिल्याशिवाय इथली शेती सर्वाईव्ह होणार नाही असं मला वाटत होतं आतनं. आणि मग बदललेल्या परिस्थितीनुसार इथला सगळा शेतीचा मेंटेनन्स, कर्मचाऱ्यांच्या आमच्या पगार, नवीन काही करायचं असेल तर त्याच्यासाठी लोन, म्हणून मग पर्यटन त्याच्या जोडीने सुरू करावं. मग त्याला आधुनिकतेची जोड देऊन कृषी पर्यटन याची सांगड घालता येईल का? कारण मुळामध्ये शेती हा विषय सगळ्यांना माहिती होता. आपल्या आधीच्या 2-3 पिढ्यांपर्यंत प्रत्येक घरात शेतीची बाग होते, शेती होती. पण दुर्दैवाने परिस्थिती बदलली, माणसांच्या आवडीनिवडी बदलल्या, गरजा बदलल्या, त्यामुळे शेती हा भाग कमी व्हायला लागला. पण मग पुढच्या पिढीला कळणार कसं भुईमुगाच्या शेंगा खाली लागतात का वर लागतात झाडावर? याची कुठेतरी कल्पना द्यावी म्हणून आपण भुईमुग असतो, सोयाबीन असतं किंवा
ज्वारी असते, मिरची असते, कांदे असतात. ह्या सगळ्या पिकं आपण घेतो इथे. आणि इथे पर्यटन केंद्रामध्ये असा प्रयत्न आहे की जेवढी शक्यतो इथल्याच गोष्टी वापरता याव्यात. अगदी 100% नैसर्गिक शेतीकडे मी अजून गेलेलो नाहीये प्रामाणिकपणे सांगायचं तर. पण अतिशय कमी रासायनिक खतांचा वापर, जिथे अगदी आवश्यक असेल तेवढा रासायनिक खतांचा वापर अशा करून शेती करणे. आणि मग त्या दृष्टीने पर्यटन, लहान मुलं अतिशय आनंदाने आणि याची माहिती घेतात. म्हणजे कोळपणी म्हणजे काय, सायकल कोळप म्हणून एक छोटासा भाग असतो की त्याचा वापर करून तण काढता येतं, गवत काढता येतं पिकामधलं. तर मुलं आनंदाने छान ती सायकल कोळप चालवतात मजा म्हणून, एक ऍक्टिव्हिटी म्हणून. आणि रिसॉर्ट्स आता खूप आहेत. म्हणजे रिसॉर्ट्समध्ये आणि कृषी पर्यटन केंद्रामध्ये एक खूप थिन अशी लाईन आहे की जी क्रॉस करणं खूप सोपं आहे. पण मला मुद्दाम याचं रिसॉर्ट करायचं नाही. कमर्शियली रिसॉर्टमध्ये पैसा जास्त आहे. आजकाल लोनवरनं पैसे उभं करणं ही सोपी गोष्ट आहे तुलनेने. पण मला स्वतःलाच ते रिसॉर्ट करायचं नाहीये. कृषी पर्यटन केंद्रच ठेवायचं आहे की जेणेकरून लोकांना निसर्गाची, शेतीची माहिती व्हावी. आपल्या आधीच्या लोकांनी काय कष्ट घेतलेत, काय मजा केली तेही कळावं. त्याचा एक थोडासा अनुभव घ्यावा. आणि ना खूप दुर्दैवाचा भाग आहे की मीडिया, प्रिंट मीडिया, चॅनल्स सगळ्यांनी ना शेतकऱ्यांचं एक विदारक दृश्य मध्यम वर्गामध्ये किंवा शहरी लोकांमध्ये उभं केलंय की शेतकरी म्हणजे फक्त सबसिडी घेणारा, फक्त कर्जमाफी मिळते, अरे आम्ही काय उद्योगधंदे करत नाही का. पण शेती किती घटकांवर अवलंबून आहे याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर पर्यटन केंद्रात आलं तर थोडासा त्यातली चुणूक मिळू शकते. म्हणून मग कृषी पर्यटन केंद्राची कल्पना डोक्यात आली आणि त्याला उत्तम प्रतिसाद आहे. साधारण इथे जो पर्यटक येतो त्याला दिवसभर बिझी ठेवण्यासाठी तुम्ही काय काय करता? आपल्याकडे आल्यानंतर वेलकम ड्रिंक, चहा किंवा कॉफी, किंवा उन्हाळा असेल तर कोकम सरबत, लिंबू सरबत अशा पद्धतीचं असतं. नंतर ब्रेकफास्ट नंतरचा चहा कॉफी. हे झाल्यानंतर आम्ही एक शिवार फेरी म्हणून एक कन्सेप्ट, आपले मॅनेजर आहेत पंकज थळे, त्यांनी त्याचा वेगळा, मी झाडं आम्ही भरपूर लावली सगळ्या टीमनी आणि आम्ही इथे वेगवेगळी भारतीय इंडिजिनस प्लांट्स लावले. जवळजवळ 500 झाडं आत्ता पर्यटन केंद्रामध्ये या परिसरामध्ये आहेत. त्यातली काही जुनी आहेत, काही आत्ता आम्ही लावलेली आहेत. जी सहसा बघायला मिळत नाहीत अशी झाडं लावली. या झाडांचा अभ्यास पंकजनी घाणेकर सरांसारख्या महान व्यक्तीकडे जाऊन केला. इंगळहरीकर सरांनी आम्हाला सपोर्ट दिला याच्यामध्ये. श्रीकांत इंगळहरीकर पण मोठं नाव आहे वनस्पतीशास्त्र या क्षेत्रातलं. त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला. तर या सगळ्यामध्ये त्यांच्याकडनं अभ्यास करून घेऊन त्या झाडांची रंजक पद्धतीने आपल्या संस्कृतीशी सांगड घालून माहिती देणं, त्याला आम्ही शिवार फेरी म्हणतो. त्या झाडांची आणि शेतात असलेल्या पिकांची माहिती देणं, असं एक आम्ही 1 तास 1.5 तासाची फेरी ठेवतो. ग्रुपला इंटरेस्ट असेल तसं, काही लोकांना इंटरेस्ट असतो ते 2 तास पण ते ऐकत असतात. आणि मग इथे शेती आहे, आपणच अतिक्रमण केलेलं असतं सगळ्या शेतीच्या निसर्गावरती. तर त्याच्यात जे काही वस्तू सापडतात, म्हणजे सापाची कात आहे आपल्याकडे, धामणीची, यू विल नॉट बिलीव्ह, 8 फुटी धामणीची सलग कात लॅमिनेट करून ठेवलेली आहे आपण. बरं. आणि ती दाखवतो. मग एक आऊलचं स्कल्प आहे, ते स्कल्प दाखवतो. अशा अनेक गोष्टी निसर्गात सापडलेल्या आहेत, त्या फक्त प्रिझर्व्ह करायच्या. मोराची पिसं घेऊन घरी दिवाणखान्यात किंवा हॉलमध्ये लावणं याच्यापेक्षा ती निसर्गातच आहेत आणि ती आम्ही इथेच ठेवतो. शक्यतो नॅचरल पद्धतीने ती प्रिझर्व्ह करतो. छोटीशी आपण डेझर्टेड घरटी असतात, ती घरटी आपण ठेवतो इथे. किंवा मधमाशांचा तुटलेल्या पोळ्याचा काही भाग ठेवतो की अरे बघा हा असं असतं पोळा, मग पोळ्याची रचना समजून सांगणं. हे खूप आनंदाने लोक आवडीने ऐकतात. आणि दिस इज ऑल न्यू. मी रिसॉर्टमध्ये जाऊन रेन डान्स मध्ये जाणं किंवा स्विमिंग पूलमध्ये जाणं ही काय चुकीची गोष्ट अशातला भाग नाही. पण ते सगळीकडे अवेलेबल आहे, हे कमी ठिकाणी मिळतं. तर आपण हे जपूया. आणि आम्हाला स्काउट मधनं एक फार निसर्गाचं, म्हणजे आम्ही मागाच्या खुणा असं म्हणून शिकलो होतो की दगडांचेच बाण करायचे आणि मग शोधायचं अरे कसं जायचंय पुढे. अशा निसर्गातल्या गोष्टींमधनं आमचं बालपण घडत गेलं आणि शेती होतीच. पंकजी सूर्यवंशी स्काउट मधला आहे. आमची टीम पण अतिशय निष्ठेने काम करते, असं सहसा मिळत नाही. आमचा सगळ्या सहकाऱ्यांचा पण खूप मोठा सपोर्ट आहे या सगळ्या याच्यामध्ये की ते हे सगळं शेती करतात. सोमवार ते शुक्रवार शेती आणि शनिवार रविवार पर्यटन, अशा स्वरूपाची आम्ही ती सांगड घातलेली. ज्या वेळेला म्हणजे हे सगळं ऐकताना छान वाटतं, पण हे सगळं उभं करणं हा एक मोठा चॅलेंजिंगच भाग आहे. तर हे चॅलेंज म्हणून स्वीकारलं, कारण कधी कधी काय होतं की हे सगळं उभं करत असताना असे काही प्रसंग पण येतात की माणूस कसतो देखील की अरे आपण हा सगळा पसारा डोलारा का उभा करतोय बाबा, कशासाठी, काय कारण आहे. पण ध्येय निश्चित होतं आणि ते करायचंच होतं म्हणून हा सगळा घाट घातला का जसं जसं रिस्पॉन्स येत गेलं तसं तसं बळ मिळत गेलं?
तू म्हणलास तसं की ते पहिल्यापासून होतच की आपलं ध्येय ठरलेलं आहे. मग अनेक प्रलोभनं आली, अनेक प्रेशर्स आले, अनेक अडचणी आल्या. आमच्या गावातल्या ह्या सगळ्या आत्ताचा स्टाफ जरा तुलनेने नवीन आहे. अमोल, विकास, दिनेश, यातला अमोल खूप जुना आहे, 15-20 वर्ष होऊन गेली. पण त्याच्या आधी आमच्याकडे गावातलेच एक फॅमिली होती, सिंधुताई गोळे आणि तानाजी गोळे. ते पण अशाच निष्ठेने आणि प्रेमाने आम्ही सगळ्यांनी कामं केली. म्हणजे तुला एक उदाहरण सांगतो निष्ठेचं, की आपल्या भाताच्या शेतामध्ये इतका चिखल झाला होता की बैल आऊत मिळत नव्हतं. कारण बैल गाडला जात होता चिखलात. तर एका साईडला आमच्या सिंधुताई गोळे आणि एका साईडला मी, आणि मागे तानाजीरावांनी आऊत धरलेलं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही तिघांनी तो चिखल करणं अशी एक कन्सेप्ट असते. तो चिखल केल्याशिवाय भात लावता येत नाही, तसा आम्ही तो चिखल केला. इतक्या निष्ठेने त्यांनी पण ते जपलं सगळं. आत्ताची टीम पण आमची तेवढ्याच निष्ठेने काम करते. ही निष्ठा होतीच आणि लोकांचा आशीर्वाद आणि प्रेम पण मिळत गेलं. म्हणजे मी तुला सांगतो की रिसॉर्ट मध्ये ज्या चकाचक गोष्टी आहेत, लॅविश गोष्टी आहेत, त्या आपल्या इथे नाहीयेत. अतिशय साधं, स्वच्छ आणि निसर्गपूरक पर्यटन केंद्र आहे आपलं. तरी सुद्धा प्रेमाने लोक येतात. म्हणजे आता मी संदीपचं नाव घेतलं ना, तर संदीप खरे तुझ्याच बरोबर तूच संधी दिलीस आणि तो आतला आवाज म्हणून त्याचा कोविड नंतरचा पहिला कार्यक्रम आपण इथे केला, आतला कप्पा. तर तो खूप छान झाला. तर असे अनेक, म्हणजे त्याच्यानंतर संदीप 4-5 वेळा येऊन गेला नक्की. असे अनेक प्रेम करणारे लोक आहेत. म्हणजे सुबोध आहे, सुबोध माझा बॅचमेट आहे, सुबोध भावे. तो आला, त्याच्या घरच्यांना घेऊन आला. संदीप त्याच्या घरच्यांना घेऊन आला. आता मागच्या महिन्यामध्ये विभावरी देशपांडे आल्या होत्या. मोहन आगाशे सर येऊन गेले. त्यांच्यात आपण चाफ्याचं झाड लावलंय. आमच्या आठवणी अशाच येतात. त्यांना पण मोहन आगाशेचं परत दुसऱ्यांदा आलं ते म्हणले, काय म्हणतोय माझा चाफा. हे आमची अचिव्हमेंट आहे. म्हणजे तर असे प्रेम करणारे लोक येत गेले, त्यामुळे परत बळ मिळत गेलं. म्हणजे बाबासाहेब पुरंदरांसारखा माणूस 3 दिवस इथे राहिला. शीतलताई मालुसरे, ज्या तानाजी मालुसरेंच्या डायरेक्ट वंशज, त्यांनी महाराजांनी तानाजीरावांच्या देहावर जे शेला पांघरुण म्हणून घातला होता त्यांच्या मृतदेहावरती, तो शेला त्या इथे घेऊन आला होता. तर इतकं असं अजूनही काटा येतो की रोमांच वर होतं. असं प्रेम करणारे लोक आहेत आणि त्यांना हे आवडतंय. त्या आलं होत्या, रघुजीराजे आंग्रे आले होते. म्हणजे अनेक दिग्गज येऊन गेले. विक्रम गोखले सर राहिले होते शूटिंगच्या एका निमित्ताने. त्यांची शेवटची वेबसिरीजचं शूटिंग आपल्या इथे झालं. डोळे सताड उघडताना असं. तर असे मोठ्या लोकांपासून सामान्य प्रेम करणारे सगळे लोक, जे बाबांनी जोडलेले ते आणि अजून नवीन जोडले गेलेले साखळी, असे येत गेले. त्यामुळे बळ मिळत गेलं आणि वाढत गेले की आपण एका निश्चित ध्येयाकडे चाललोय आणि ते बरोबर आहे. पण हे फुल टाइम व्यवसाय म्हणून स्वीकारलं का त्याच्या बरोबरीने अजून काही वेगळा व्यवसाय? मी ऍक्च्युली काय होतं, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर देशस्थ पद्धतीने बाबांची आणि माझी मतं बाबांचा व्यवसाय म्हणून न बघणं याच्याकडे, आणि मी तरुण असताना नाही बाबा हे व्यवसाय म्हणून करायला पाहिजे तरच टिकेल अशा मतभेदात बाबा असेपर्यंत मी फार काही व्यावसायिकदृष्ट्या बघितलं नाही. शेतात जायचो, कामं करायचो. पण बाबा गेल्यानंतर मग मी त्यांना आनंद मिळाला असेल, 5-6 वर्ष तसंच करून बघितलं. मला आनंद मिळाला, पण ते सर्वाईव्ह होईना गणित. म्हणून मग आम्ही व्यावसायिकदृष्ट्या थोडंसं बदल केला त्याच्यामध्ये. आपल्याकडे ड्रिंक्स अलाउड नसतात. आपण व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण देतो. आणि तू विचारलेला प्रश्न, मी वकिली करत होतो आधीच्या काळात बाबा असताना. तर बाबा गेल्यानंतर मी वकिली पूर्ण बंद केली, इतकी की मी माझी सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस जे असतं ते सरेंडर केलं आणि पूर्ण वेळ हे बघत होतो. आता कोविडमध्ये इतका मोठा इम्पॅक्ट सगळ्या जगावर झाला, तसाच गप्पांगणवरही झाला. गप्पांगणमधल्या एकाही कर्मचाऱ्याला पगारात कपात न करता पूर्ण कोविडचा काळ आम्ही सांभाळला आणि त्यांनी पण ते प्रेमाने राहिले सगळे लोक. तर सर्व्हायव्हल हे सगळं केलं, त्याचं लोन आणि गप्पांगणच्या लोकांचा पगार हे देण्याकरता काहीतरी नवीन करणं उद्योग भाग होता. मग मी परत सनद घेतली सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस बार काउन्सिलकडनं. तेव्हा एकमेव तो व्यवसाय, डॉक्टर प्रोफेशन आणि वकिली हे ऑनलाईन चालू होतं. वकिली ऑनलाईन चालू होती, त्यामुळे परत प्रॅक्टिस चालू केली. ती आता चालू आहे. पण मूळ गाभा, निष्ठा आणि श्रद्धा पर्यटनात गप्पांगण हेच. आता सुद्धा पाऊस खूप बरसतोय, कोसळतोय अगदी. अशा पावसामध्ये सुद्धा गडावरून वाहून येणारं पाणी आणि त्यांनी काही वेगळ्या गोष्टी घडू शकतात, म्हणजे ज्या तुमच्या माझ्या हातात नसतात खरं तर. तर याचा पण काही विचार करून, अभ्यास करून त्याची रचना त्या पद्धतीने करणं. कारण तसं जर म्हटलं तर ही जागा तशी हिल साइड आहे,
बरोबर. म्हणजे ही उतरती सह्याद्रीची जागा आहे. रांगच आहे. सह्याद्रीची रांगच आहे ही. तर त्यामुळे उतारावरनं येणारं पाणी काय काय वाहून आणेल आणि काय काय वाहून नेईल हे अगदी, अगदी. तुमच्या माझ्या हातात नसतं. पण हे सांभाळणं तर याच्यासाठी अनुभवातून काही गोष्टी समजतात का, ह्याचं काही प्रशिक्षण असतं आणि जे तू घेतलेलं आहेस? पर्यटन केंद्र चालवण्याचं प्रशिक्षण मार्ट म्हणून एक संस्था आहे, ज्याच्या स्थायी अध्यक्षा, कायम अध्यक्षा आदरणीय खासदार सुनेत्राताई पवार आहेत, आणि बाळासाहेब बराटे म्हणून सह्याद्री कृषी पर्यटन केंद्र त्यांचं आहे बहुलीला, आणि विजयराव झोळ. तर या दोघांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांचं मार्टचं प्रशिक्षण घेतलं सुरुवातीला. पर्यटन केंद्रावर शेतीचा भाग जो होता तो इनबिल्ट होता, तो जन्मताच माहिती होता त्यातल्या अडचणी. तू म्हणतोस तसंच अगदीच मी लोणावळ्यातला आता आपण बुशी धरणामधली दुर्घटना वाचली, बघितली. तर तशा दुर्घटना होऊ नये त्याची काळजी आपण पर्यटन केंद्रात कायमच घेत असतो. तू म्हणलास तसं सिंहगडाच्या ज्या डोंगरधारा आहेत त्यातनं येणारं पाणी हे प्रचंड फोर्सनी येतं. तर आता अगदी 2 दिवसापूर्वी आपल्या भाताचं जे रोप आहे ते बरंचसं गाडलं गेलं, त्याच्यावर बराचसा कचरा आला, कारण इतका प्रचंड पाऊस झाला की ओढा फुल होऊन ओढा ओव्हरफ्लो झाला आणि रस्त्यावरनं भात कचऱ्यात पाणी शिरलं आणि प्रचंड नुकसान झालं. पण उद्या भात लावणीची 28 जुलैला भात लावणीची इव्हेंट आम्ही अनाऊन्स केलेली आहे. 2 दिवसाच्या पावसावर आम्ही अंदाज घेतला. परवा असं वाटत होतं की ही इव्हेंट काही करणं शक्य नाही. आता पाऊस कमी झालाय, धबधबा सुरक्षित आहे म्हणल्यावर आम्ही म्हणलं की आता ही इव्हेंट आपण परत अनाऊन्स करू. तर भात लावणीसारखी इव्हेंट असते ती पूर्ण काळजी घेऊन, धबधब्याला पूर्ण सेफ्टी रोप असतात. मी स्वतः धबधब्यामध्ये उभा असतो की एका पॉईंटच्या पलीकडे कोणी जायचं नाही, आमचा स्टाफ असतो मदतीला. अशा सगळ्या गोष्टी काळजी घेऊन आपण भात लावणीची इव्हेंट करत असतो. सुरक्षिततेची काळजी म्हणजे जसं गिरीप्रेमीच्या जो लोगो आहे त्याच्यामध्ये सेफ्टी फर्स्ट हे प्रिन्सिपल सगळ्यात महत्वाचं मानलं होतं. एव्हरेस्ट असो नाही तर सिंहगड असो किंवा तळजाई टेकडी असो, अशा पद्धतीने आपण कृषी पर्यटन केंद्रात सेफ्टी फर्स्ट हे प्रायोरिटी देतो, हायजीन आणि सेफ्टी. तर याचं हायजीनचं ट्रेनिंग मला मार्टकडनं मिळालं, पर्यटन केंद्रामध्ये स्काउटमधनं मिळालं, आणि सेफ्टीचं आम्ही काळजी घेतो शेतीमध्ये की येणाऱ्या पर्यटकांना कुठलंही नुकसान होऊ नये. म्हणजे 4 वर्षापूर्वी मी भात लावणीची इव्हेंट असाच तुफान पाऊस झाला, आदल्या रात्री आलेल्या लोकांना सांगितले आपण कॅन्सल करू, मी तुम्हाला रिफंड देतो. कमर्शियली इव्हेंट अनाऊन्स केली म्हणून ती करायचीच असा उद्देश त्यातला नक्कीच नाही. लोकांची सेफ्टी आणि आनंद ही प्रायोरिटी पहिली. मला थोडंसं व्यापक याच्यावरती बोलायचंय की आता जसं बुशी डॅमचा उल्लेख झाला किंवा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जी पर्यटन स्थळं आहेत त्या पर्यटन स्थळावरती काही अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट्स घडतात, ते वाचतो आपण, बघतो, काही दुर्दैवाने मृत्यू देखील होतात. तर जसे तुम्ही इथे काळजी घेता पर्यटकांची, तसं पर्यटकांनी सुद्धा काय त्याच्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे किंवा पर्यटकांनी सुद्धा काय काळजी घेणं आवश्यक आहे, काय वाटतं? अगदी योग्य मुद्दा आहे प्रथमेश. तुला मी सांगतो, मी आपल्याकडे आता सिंहगड हा भाग मी इथे आहे म्हणून इथलं उदाहरण कोट करतो, पण महाराष्ट्रामध्ये जी काय पर्यटन स्थळं आहेत त्या सगळ्या पर्यटन स्थळांच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना या पर्यटनाचा जसा फायदा होतो ना त्याचा तेवढाच तोटाही होतो. कसा तोटा होतो तर फायदा असा होतो की रेव्हेन्यू मिळतो, पैसे मिळतात या ना त्या मार्गाने. लोक एक 10 रुपये 15 रुपयाचं जे कणीस असतं ते 50 रुपयाला विकलं जातं. हा स्थानिक रोजगार मिळण्यासाठी अतिशय गरजेचा आणि महत्वाचा भाग. पण त्याचबरोबर येणाऱ्या पर्यटकांनी स्वतःवर जर मर्यादा ठेवल्या नाहीत, म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टी असतात की सिगरेट पितात लोक, वरती झाडाचं पोळे लक्षातच येत नाही निसर्गाचा हा भाग आहे आणि आपण जपलं पाहिजे त्याला. त्या फक्त त्या सिगरेट पिणाऱ्या माणसाला चावत नाहीत, आजूबाजूच्या 100-200 लोक अफेक्ट होतात त्यांनी. राजगडावर असं उदाहरण झालेलं आहे, सिंहगडावर अशी उदाहरणं झालेली आहेत अनेक ठिकाणी की सिगरेट पिऊ नका. ही सांगायची गोष्ट नाही. निसर्गामध्ये तुम्ही जाताय तर निसर्गपूरक ऍक्टिव्हिटीज करा. किंवा दारू पितात लोक, दारू पिणं चांगलं का वाईट, ते कुठं प्यावी, कधी प्यावी, किती प्यावी याच्याविषयी मी आता बोलणार नाही, हा आपला मुद्दा नाही. पण रिकामी काचेची बाटली तुम्ही जेव्हा दारू पिऊन झाल्यावर शेतात टाकता तेव्हा ती फुटते, आणि त्या शेतात काम करणारे शेतकरी असतात, शेतमजूर असतात, त्यांच्या पायामध्ये त्या काचा जातात, त्यांनी सेफ्टिक होतात, त्यांनी इतके मोठे प्रचंड आजार जडतात. कारण काय होतं, पाण्यात काम करताना स्किन पातळ झालेली असते, ती खटकन काचेचा तुकडा कोरडी असताना जर एवढी भेग पडत असेल तर ओल्यामध्ये ती भेग एवढी होती, आणि त्याच्यातनं माती आत जाऊन कचरा. फर्स्ट एड इमिजिएट अवेलेबल असतं असं नाही प्रत्येकाकडे,
तर ही काळजी आहे. किंवा प्लास्टिकचे वेफर्सचे लेटचे पॅकेट्स खाऊन टाकणे, याच्यामुळे इतके ओढे जाम होतात, इतके नाले तुंबतात आणि त्यांनी शेताचे बांध फुटतात. मला कायम असं वाटतं ना, पिकाचं एखादं वर्ष झालेलं नुकसान शेतकरी सहन करतो, त्यांनी लगेच कोणी आत्महत्या करत नाही. पण असे नाले तुंबल्यामुळे बांध फुटतात आणि माती खरडली जाते ना, ते शेतकऱ्याचं अपरिमित, ज्याला आम्ही इररिपेरेबल लॉस आपण लिगल लँग्वेजमध्ये म्हणतो, इररिपेरेबल लॉस असतो. तो माती कशी भरून काढणार? ती काही शेतकऱ्यांनी तयार केलेली नसते. हजारो वर्ष, ती शतकानुशतकं माती आलेली आहे, त्याच्यात संचित असतं, जीवाणू असतात, किडे असतात, क्षार असतात, ती सगळी धुवून जातं ना, म्हणजे शेती संपते. आणि असं करत करत दुर्दैवाने आमच्या भागातल्या अनेक लोकांनी निर्णय घेतलाय की आता शेती करायला नको. हा किती मोठा इम्पॅक्ट आहे पर्यटनाचा, तोटा. तर हे पर्यटकांनी काळजी घ्यायला पाहिजे. किंवा पेट्टी सिगरेट टाकणं उन्हाळ्यामध्ये, त्यांनी वणवे लागून किती प्रचंड नुकसान होतं. म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि आम्ही पण बऱ्याच वेळा फायर लाईन काढतो किंवा रेश काढणं म्हणतात त्याला. तर या फायर लाईन काढताना जाणवतं की लोकांनाही जाणीव होणार आहे कधी. ही पर्यटकांनी खरंच काळजी घेणं गरजेचं आहे, त्यांच्या स्वतःच्या सेफ्टीसाठी आणि निसर्गाच्यासाठी आणि ग्रामीण लोकांच्या रोजगारासाठी. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नये किंवा सिग्नल पाळावेत, येथे थुंकू नये, परिसर स्वच्छ ठेवावा, पावित्र्य राखावं, या काही एक तर पाट्या लावून सांगण्याच्या गोष्टी नाहीत. प्रत्येकाने स्वतःनी ती जबाबदारी पाळली पाहिजे, तरच निसर्गाचं संवर्धन होईल. आणि निसर्ग आपण असं म्हणतो ना, काय वेड्यासारखं चाललं काय कळत नाही, तर त्याला आपणच स्वतः जबाबदार असतो. बरोबर. ह्याच्या पलीकडे जाऊन थोडंसं विचारायची गोष्ट ही म्हणजे की पर्यटन या विषयावर सरकारी पातळीवर किंवा गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत का? कारण सामान्य पर्यटकांना त्या गोष्टी काही माहिती नसतात आणि माहिती असण्याचं तसं पण काही कारण नाही, कारण खोलात जायचा तो विषय नाही. बरोबर. त्यामुळे पण तुम्ही जे कृषी पर्यटन केंद्र चालवताय आणि मुळात असे की तुम्ही त्या कोर फील्डमध्ये आहात, त्यामुळे सरकारी पातळीवरती काही योजना सरकार आखतं आणि त्या तुमच्यापर्यंत येतात का? तिथेही जरा निराशाच आहे. एकदम चांगला प्रश्न आहे. मी तुला सांगतो की शेतकरी, सरकारी योजना आणि याच्याविषयी बोलतोच मी, पण शेतकऱ्याचा मूळ जो असतो ना, तो पिंड लढवय्याच असतो. म्हणजे छत्रपती महाराजांपासून, शिवाजी महाराजांपासून जे लढवय्या पिंड, ते सैनिक काही ट्रेंड सैनिक नव्हते, ते शेतकरीच होते सगळे. पण त्या शेतकऱ्यांनी ते स्वराज्य उभं केलं शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने, त्यांच्या बरोबर काम करून. तसं ना, इथे आता ज्या अडचणी सांगितलं ना तुला मगाशी शेती करताना येतात, त्या आता ऍक्च्युली 15 जुलैला संदीपनी खूप छान कविता लिहिली आहे. त्यातलं एक वाक्य मी त्याला पण मी बोललो त्याच्याविषयी की जसा मातीचा चिखल झाला, व्यथा विठ्ठल होत गेला, असं त्यांनी लिहिलंय त्या एका कडव्यामध्ये. तसं तो भाव शेतकऱ्यांच्या मनात आहेच आहे. पण आता सुदैवाने काय झालंय, 28 सप्टेंबर 2020 कृषी पर्यटनाला राजमान्यता मिळाल्यासारखं एक गव्हर्नमेंट नोटिफिकेशन आलं. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असताना त्यांनी तो GR काढला आणि ह्याच्यावर काम गेले 15-1 वर्ष चालू होतं. म्हणजे वेगवेगळ्या सरकारांनी, वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारांनी याला मान्यता, तत्वता दिली होती. धोरण म्हणून ते अंमलात आलं होतं. पण त्याच्याविषयी एक ठोस काहीतरी उपाय किंवा ठोस त्याच्याविषयीचा शासन निर्णय हा 28 सप्टेंबर 2020ला पहिल्यांदा आला कृषी पर्यटनासंदर्भातला. की कृषी पर्यटन करताना तुमची ठराविक मर्यादेच्या ह्याच्यात जागा असेल तर त्याला येण्याची गरज नाहीये. येणे करणं हे मोठं मुश्किल काम आहे. महसूल खातं आणि आपले सगळे त्याचे मापदंडच वेगळे आहेत. त्यामुळे येणे करणं हा काटा आणणारा काम आहे. तर येण्याची गरज नाहीये. आता परत परवाच्या सरकारने कृषी पर्यटन धोरण जे केलं, त्या पर्यटन धोरणामध्ये कृषी पर्यटन केंद्रांना घरगुती दराने वीज द्यावी. त्यांनी महसूल विभागाला फक्त कळवावं की आमचं कृषी पर्यटन केंद्र आहे, त्याला येण्याची गरज नाही. हे परत एकदा अधोरेखित झालं. शासन दरबारी खूप योजना आणलेल्या आहेत कृषी पर्यटन केंद्रांसाठी. जर दिव्यांग लोक चालवणार असतील तर त्यांच्यासाठी एक वेगळ्या अनुदानाची किंवा स्कीमची योजना आहे. आई म्हणून आता एक पर्यटन विभागाने योजना काढली जी पर्यटन संदर्भात आहे. पर्यटन केंद्राच्या MTDCचा अतिशय महत्वाचा रोल याच्यामध्ये आहे. MTDCच्या जागा अतिशय सुंदर स्पॉट्सला आहेत महाराष्ट्रभर. त्यांचे स्पॉट्स अतिशय सुंदर आहेत. मेंटेनन्स हा त्यांच्या दृष्टीने इश्यू होता, पण त्याच्यावर आता ते काम प्रचंड चांगलं करतायत. त्याचबरोबर त्यांच्या पर्यटन विकास MTDCची केंद्र चालावीत
याचबरोबर आजूबाजूच्या स्थानिक लोकांनाही रोजगार मिळावा याच्यासाठी हे शासनाने ज्या योजना आणलेल्या आहेत ना त्या अतिशय उत्तम योजना आहेत. म्हणजे आहे ते कृषी पर्यटन केंद्र एक्सटेंड करायचं असेल तर तुम्हाला त्यात जे लोन काढणार आहात त्याचा इंटरेस्ट गव्हर्नमेंट पे करू शकेल अशा स्वरूपाच्या काही योजना आहेत. किंवा कॅराव्हॅन जे पर्यटन जे परदेशात आफ्रिकेमध्ये गेलात, क्रुगर नॅशनल पार्कमध्ये कॅराव्हॅन्स किंवा ऑस्ट्रेलिया अमेरिकामध्ये कॅराव्हॅन्स कॉमन आहेत की आपल्या गाड्या घेऊन जायचं आणि त्याच्या चार्जिंगची सुविधा किंवा कॅराव्हॅन पर्यटनाला वेगळी स्कीम आणून त्याची मान्यता करून त्याला एक अधिकृत स्वरूप देणं हे काम आता पर्यटन धोरणाने केलेलं आहे. तसंच ब्रेड अँड ब्रेकफास्ट योजना ही तर खूप जुनी आणि लोकप्रिय योजना आहे एमटीडीसीची की तुम्ही तुमच्या राहत्या घरात लोकांची व्यवस्था करू शकता. जे आपल्याकडे खेडेगावांमध्ये आदरातिथ्य किंवा अतिथी देवो भव म्हणून भाग आहेच आहे, तर अतिथींची सेवा करण्याचा भाग पहिल्यापासून होता त्याला आता व्यवसाय म्हणून आणि त्या लोकांना रोजगार म्हणून, कारण खरंच नाचणी, भात, ज्वारी या पिकांमधनं उत्पन्न म्हणून काही येत नाही. म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शेतकऱ्यांसाठी शासनाने अतिशय चांगल्या योजना आणलेल्या आहेत. आत्ताच एमटीडीसीने एक वर्कशॉप पण झूम मीटिंग ऑर्गनाईज केली होती, त्याच्याविषयी आता एक कार्यशाळा पण आहे की ज्याचा शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रसार व्हावा आणि त्याचे आमच्यासारख्या शेतकऱ्यांना जर कळली ही योजना तर शेतकरी जास्तीत जास्त याचा फायदा घेतील. म्हणजे आत्ताचा जो कल आहे ना, जो मुळशी भागात आहे, जो लोणावळ्याच्या आसपास आहे, जो पावनेच्या आसपास आहे, जो सिंहगडाच्या आसपास आहे, की लोक बिल्डिंग उभं करतात आणि लॉजिंगला देतात. तर हा अतिशय दुर्दैवाचा भाग आहे की येणारी शाळेतली मुलं मुली असतात आणि असा जीव अक्षरशः तुटतो की तासाभराकरता रूम भाड्याने घ्यायची आणि नको ते उद्योगधंदे जे समाज मान्यता नाहीये असे उद्योग करायचे आणि मग त्याच्यातनं लोकांनी पैसा मिळवणं. ह्याच्यापेक्षा जर कृषी पर्यटन केंद्र सारखा जर उद्योग लोकांनी केला की जो संस्कृतीशी गाभा टिकू नये, ज्याची आज गरज आहे समाजाला, येणाऱ्या पर्यटकांना पण गरज आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला पण आपण काय संस्कार देतोय हा त्यातला महत्वाचा भाग आहे. त्यामुळे शासनाच्या योजना जास्तीत जास्त खालच्या स्तरावर पोहोचणं ह्याच्यासाठी काम होणं गरजेचं आहे, जे आता शासनाने सुरुवात केलेली. म्हणजे शासकीय योजनांचं बळ नक्की आहे, त्याला थोडेसे घाटासारखी वाट असते पण ते घाटाचे टप्पे पार केले की तुम्हाला त्या योजनेचा फायदा नक्की घेता येतो. मध्यंतरी नुकतंच कानावर आलं की सिंहगडावरती पण रोपवे काहीतरी सँक्शन सप्टेंबर ऑक्टोबर नंतर. हा, तर त्याला एक थोडीशी जोड देऊन की जसं रायगडावरती रोपवे झाला तर रोपवे झाल्यानंतर नक्कीच त्याचे फायदे नक्कीच आहेत. अगदीच ते जे काही ज्येष्ठ नागरिक असतात किंवा ज्यांना स्वप्न असतं पाहायचं वरती जाऊन पण त्यांना काही शारीरिक काही ज्या काही गोष्टी असतात त्यामुळे त्यांना ते करता येत नाही, त्यामुळे रोपवे नक्कीच फायद्याची गोष्ट आहे. पण अशा काही गोष्टी केल्यानंतर निसर्गाच्या काही नियमांना आपण डायरेक्ट माणूस म्हणून छेद घालतो असं काही वाटतं का? खूप मोठा आणि कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे. रोपवे विषयी माझं स्वतःचं वैयक्तिक मत मी काही सांगत नाही, कारण मला अजूनही असं वाटतं की गड चढून जाण्यात जास्ती मजा आहे. पण तू म्हणतोस तसं की काही शारीरिक व्याधी असणारे, व्यंग असणाऱ्या लोकांना किंवा सिनियर सिटीजन्सना ज्यांना बघायची इच्छा आहे, त्यांना गड चढणं शक्य नाही काही कारणाने, त्यांना रोपवे सारखा पर्याय अतिशय चांगला आहे. फक्त आमच्या स्थानिक माणूस म्हणून माझ्या दृष्टीने रोपवे सारख्या प्रोजेक्ट करणं काय अपेक्षा आहेत, तर रोपवेची जी मॅनेजमेंट असेल त्यांनी स्थानिकांना रोजगार, त्यांना स्थानिकांना सामावून घेतलं ना तर विरोधाची धार कमी होईल. हा एक भाग झाला. त्यांना रोजगार तिथेच उपलब्ध होईल. स्थानिक लोक जेवढं प्रेम निसर्गावर करतात ना, त्यांची शेती असेल, त्यांचे झाडं असतील, ते वाचवण्यासाठी ते जे काही उपाययोजना करतात त्या जास्ती इफेक्टिव्ह असतात कृत्रिम योजनांपेक्षा. त्यामुळे त्या आपोआपच निसर्गाची कामे. पूर्वीचा जो तू बघितलंस तर तेंदूपत्ता तोडणारे जी लोक होते ते निसर्गाची काळजी आपोआपच घ्यायचे, बाकीची झाडं तोडायची नाहीत, बाकी झाडं जगायची आपोआप. हे जे निसर्गाचं सायकल होतं ते जपलं जातं जर स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांना सामावून घेतलं तर तो एक भाग करावा. आणि दुसरे एक अपेक्षित असं आहे की कुठलाही विकास म्हणल्यावरती त्यांनी निसर्गाची हानी आहे. अगदी तू अमेझॉन मधलं उदाहरण घेतलंस तर तिथले जे मकाऊ आहेत ते 50 फुटाच्या वरच्या झाडांवरतीच त्यांची त्या मातींमध्ये त्या झाडांमध्ये ते घरटी करून राहतात. आता विकासाचे जे आपल्याकडे रस्ते तोडले आणि रस्ते करण्यासाठी झाडं तोडली, हा जो स्थानिक विषय आहे तोच जागतिक विषय आहे. तिथे आता एक मोठं सेमिनार झालं की अमेझॉन मधली एवढी झाडं तोडावीत का, कारण रस्ता करणं गरजेचं आहे का, ह्याच्यावर तिथेही मंथन चालूच आहे. पण विकास म्हणलं की या गोष्टी पर्याय नाही, याला ऱ्हास निसर्गाचा आलाच. तो कमीत कमी कसा करता येईल
तर रोपवेच्या मॅनेजमेंटकडनं आमच्या एवढ्या अपेक्षा आहेत स्थानिक म्हणून, की स्थानिकांना सहभाग हा महत्वाचा भाग, आणि दुसरा भाग म्हणजे पर्यटकांना अतिशय कडक निर्बंध. जसे काही फॉरेस्ट मध्ये आहेत, नॅशनल रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये जाताना तुमच्या बॅग चेक होतात की प्लास्टिक नेत नाही आहात ना तुम्ही, किंवा तिथे एंट्री करा, 2 बॅग प्लास्टिकच्या बॉटल्स तुम्ही नेताय, 2 परत आणताय, किंवा लेस सारखे पाकिट आहेत, ते अलाउडच नाहीत तिथे. तशा काहीतरी कडक उपाययोजना करणं अपेक्षित आहे. नक्कीच विकासाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे रोपवे व्हायला नको अशी काही माझी भूमिका नाही. पण ह्या जर कडक बंधनं पाळली गेली, की वरती गडावर काय वागायचं, काय नाही वागायचं. तुम्ही सिगरेट प्यायची असेल तर इथे खाली पिऊन वर जा. वरती तुम्ही सिगरेटचे पाकिटं नेऊ नका, किंवा मॅच बॉक्सेस नेऊ नका. तर अशा गोष्टींना प्रतिबंध त्यांनी करावा त्यांच्या एंडनी, अशी माझी एक स्थानिक म्हणून भूमिका आहे, की निसर्गप्रेमी आणि स्थानिक रहिवासी असे दोन्ही म्हणून आमच्या रोपवेच्या मॅनेजमेंटकडनं तेवढ्या अपेक्षा आहेत. सध्याचा किती टक्के शेतकरी असा आहे की जो जोडधंदा म्हणून कृषी पर्यटनाकडे वळतोय, किंवा एक वेगळं उत्पन्नाचं साधन म्हणून बघतोय? तुझ्या मगाच्या प्रश्नाशी थोडीशी लिंक जोडतो याची, की शासकीय योजनेमध्ये आता या धोरणामध्ये या सरकारने जे धोरण आणलं आणि मान्यता दिली, त्याच्यात कृषी पूरक उद्योग म्हणून कृषी पर्यटनाला मान्यता मिळालेली आहे. हा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. याचा जर तू इम्पॅक्ट बघितलास, म्हणजे कृषी पूरक उद्योग म्हणजे काय, तर आपल्या शहरी लोकांच्या किंवा आपल्या सामान्य लोकांच्या दृष्टीने कृषी पूरक उद्योग आतापर्यंत काय काय, तर कुक्कुटपालन आहे, वराहपालन आहे, शेळीपालन आहे, दुग्ध व्यवसाय आहे. त्याच्याच बरोबरीने तुम्ही जर कृषी पूरक म्हणून उद्योग आता मान्यता दिली, तर याचा एक मोठा इम्पॅक्ट असा होईल की याची दखल जर केंद्र शासनाने घेतली आणि इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये तशा सुधारणा केल्या गेल्या, तर कृषी पूरक उद्योगातनं मिळणारं उत्पन्न हे याला इन्कम टॅक्स लागणार नाही. आता आम्ही याच्यावरती पर्यटन केंद्रातनं मिळणारं जे उत्पन्न आहे त्याच्यावरती जे काय इन्कम टॅक्सच्या तरतुदी आहेत त्याच्याप्रमाणे टॅक्स भरतोय. पण भविष्यात जर ह्याच्या हा खूप मोठा इम्पॅक्ट आहे, आणि याच्यामुळे आता आमच्या भागात जर बघितलं ना, तर प्रत्येक शेतकरी जो सर्व्हिसला जात नाहीये, म्हणजे पुण्याच्या जवळ असल्याचा हा थोडासा दुष्परिणाम आहे, की बऱ्याच लोकांना सर्व्हिस कडे जाण्याचा ओढा आहे, पुण्यामध्ये सर्व्हिसला जातात, पण त्यांच्या घरची जी त्यांच्या महिला मंडळ आहे किंवा सिनियर सिटीजन्स आहेत जे रिटायर झाले, त्यांना एक अतिशय शाश्वत उद्योग यातनं निर्माण झालेला आहे, की दर शनिवार रविवारी एक भजीची गाडी जरी लावली किंवा कणसांची गाडी लावली, तर मिनिमम इन्व्हेस्टमेंट मध्ये ते प्रचंड उत्पन्न देणारं साधन आहे, आणि रविवार दिवसभराच ते काम आहे. तर अशा पद्धतीने पर्यटनाला चालना नक्की मिळू शकते. आता आमच्या भागात तर 60 ते 70% लोक सिंहगडाचा फायदा म्हणून गडाच्या रस्त्यावरती ताक असेल, लिंबू पाणी असेल, सरबत असेल, कणस असतील, असा व्यवसाय करतातच आहेत. तर यालाच थोडंसं पर्यटनाचं स्वरूप देता येईल, कृषी पर्यटनाला अधिकृत मान्यता देण्यात येईल. महाराष्ट्रामधले असे कुठलं, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, कोकणाचं एक वेगळं पर्यटन आहे, पश्चिम महाराष्ट्रातलं एक वेगळं पर्यटन आहे, विदर्भ मराठवाड्याचं वेगळं पर्यटन आहे. हे भौगोलिकदृष्ट्या श्रीमंतीचं लक्षण आहे खरं तर, म्हणजे की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं पर्यटन, वेगवेगळ्या चवी, वेगवेगळी भाषा, असं सगळं वेगवेगळं आपल्याकडे आहे. कुठल्या भागात पर्यटन केंद्रांवरती जास्त लक्ष देणं सरकारी पातळीवरती, किंवा शेतकऱ्यांचं अजून थोडंसं ज्याला आपण म्हणतो ना की एक समुपदेशन करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचं, असं वाटतं? कुठल्या महाराष्ट्रातल्या प्रभागातलं? मला असं वाटतंय जी शहरं आहेत ना, जी आत्ताच्या दृष्टीने ज्याला विकसित शहरं म्हणतात, विकसित परत वेगळा कॉन्ट्रोवर्शियल विषय पण विकसित शहरं ज्याला म्हणतात ना, त्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे, ग्रामीण भाग, म्हणजे मुंबईच्या म्हणजे ठाण्याच्या जवळचा तुम्ही आदिवासी एरिया बघा, तिथे पर्यटन अतिशय समृद्धतेने होऊ शकतं, तिथे लक्ष देण्याची गरज आहे. कोकणामधल्या आपल्या माणसांचा आता पर्यटनाविषयीचा दृष्टिकोन खूप बदलतोय. तर तुझी एक चांगली गोष्ट आहे, तिथे पर्यटनाच्या योजना जास्त प्रभावीपणे मांडणं गरजेचं आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये जिथे आत्महत्या प्रवण भाग आहे, यवतमाळ सारखा भाग आहे, किंवा तिथे जास्त लक्ष द्यायला पाहिजे, तिथे वेळ लागेल पर्यटन ही कन्सेप्ट रुजायला, कारण प्रत्येकाकडे आता तुम्ही कंपॅरिझन बघितली तर शेतीचा आकारमान हे विदर्भ मराठवाड्यामध्ये जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकाकडेच 5-10 एकर 15 एकर शेती आहे बऱ्याच लोकांकडे, फक्त त्यातनं अपेक्षित उत्पादन येत नाही किंवा बाकीची परिस्थिती साथ देत नाही, म्हणून आत्महत्यांचं प्रमाण विदर्भ मराठवाड्यामध्ये, त्यातल्या मराठवाड्यात जास्ती आहे, किंवा विदर्भामध्ये यवतमाळ सारख्या जिल्ह्यामध्ये जास्ती आहे.
पण मग तिथे जर पर्यटन वेगळ्या अँगलनी जर इंट्रोड्यूस केलं गेलं आणि एक आधार दिला गेला, की शेतीला हे मिळू शकतं. तर आता नागपूरसारखं शहर आहे. अ, औरंगाबादसारखं, संभाजीनगरसारखं शहर आहे. जिथे लोकांना आता गरज वाटायला लागली, की पर्यटनासाठी बाहेर जावं. म्हणजे पुणे-मुंबईत आत्ता गरज आहे आणि पुणे-मुंबईतले लोकं बाहेर जातातच. म्हणून तर शनिवार, रविवार म्हणजे मी तुम्हाला सांगतो, की कुठलीही अतिशयोक्ती नाही आहेत. आत्तापर्यंत गप्पांगणसाठी मी एकही स्पॉन्सरशिप दिलेली नाही, द्यावी लागलेली नाही. पण तरीही शनिवार, रविवार गप्पांगण पुढचं 1 महिनाभराचं बुकिंग फुल असतात. साधारण 3 आठवडे आधी बुकिंग करायला लागतं. अशी परिस्थिती गप्पांगणची आहे. आणि म्हणजे आपल्याकडे जशा निसर्गपूरक ॲक्टिव्हिटीज होतात ना, मगाशी तुम्ही विचारलात, की कसं बिझी ठेवता, तर शिवार फेरी हा एक भाग झाला किंवा आपण स्टार गेजिंग करतो. म्हणजे कॅम्पिंग ॲक्टिव्हिटी सुरक्षित ठिकाणी. मी तुम्हाला सांगतो कोणालाही ऑड वाटत नाही याच्यामध्ये. म्हणजे कॉमन टॉयलेट्स असतात, पण स्वच्छता ठेवली, एक शिस्तबद्धता ठेवली, तर काहीही अडचण येत नाही. विम्बल्डन सारख्या ठिकाणी लोकं कॅम्पिंग करून जातात ना फायनल बघायला 3-3 दिवस. आपल्या इथे पण लोकं म्हणजे मला स्टार गेजिंगची इव्हेंट अनाउन्स केली ना, आकाश दर्शनाची, की आपल्याकडे एकतर लोकांना माझी पॅशन त्यातली माहिती आहे. आपल्याकडे येणारे जे एक्सपर्ट आहेत परिमल दवे आणि केतकी दवे, ते पण तेवढ्याच पॅशनेटली काम करतात त्याच्यावर. म्हणजे आर्थिक सोर्स म्हणून तेही बघत नाहीत आणि मी बघत नाही. त्यामुळे लोकांना माहिती आहे, की यांना ह्याच्यातनं पैसे नाही काढायचे. जे देता येईल जेवढं निसर्गाशी सोडून. ही जी जागा आहे ना, ही पूर्वजांची पुण्याई आहे आणि आय एम ॲक्टिंग ॲज अ ट्रस्टी, नॉट ॲज अ ओनर. आम्ही ही जी सगळी टीम आहे गप्पांची, ती सगळी ट्रस्टी म्हणून काम करतोय. मी परवा मुलांशी पण बोलवतो, की आपण ही जी झाडं लावतो ह्याच्यातनं फळ उत्पादन नाहीये. याच्यातनं आर्थिक उत्पन्न किंवा लाकूड तोडून मला काहीतरी ऑस्ट्रेलियन रोड सारखी किंवा सागासारखी योजना आहे, असं काही नाहीये. पण हे निसर्गाला आपण जे करतो ना, याची पुण्य कुठेतरी कामाला येते, कधीतरी कामाला येते. तर तसं हा अप्रोच सगळ्या जर विदर्भ मराठवाड्यामध्ये आणि कोकणामध्ये आणि ठाण्यासारख्या आदिवासी जिल्ह्यात मध गोळा करणं इतकी छान ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे अगदी ज्या आपल्या घरामधल्या ज्या पूर्वीच्या काळामध्ये रेग्युलर ॲक्टिव्हिटी होत्या, दुधाची धार काढताना बघणं, धिस इज ॲन इव्हेंट नाऊ. तर मी येणार लोकांना सांगतो, "अरे बघायची का दुधाची धार काढताना?" म्हणजे आपोआप ती धार काढताना कष्ट काय आहेत, मजा काय आहेत ते बघायला मिळतं. निरसं दूध प्या ना. त्या शेतकऱ्याला फायदा होतो. जर ₹60 लिटर आपण घेतोय दूध, त्याला ₹40 लिटर, ₹35 लिटर मिळतायत. तर तो निरसा ग्लास ₹25 द्या ना तुम्ही. ते जास्त चांगलं आहे, जास्त पेइंग आहे. अशा छोट्या गोष्टीतनं कृषी पर्यटनासारख्या गोष्टी, मध काढायला शिकणं, आदिवासींसाठी ही रोजची जगण्याची गरज आहे. पण त्याची इव्हेंट होऊ शकते, की अरे मध काढायला जायचंय, चला बघायला. तो माणूस काढणार आहे. तर ही फन आहे. म्हणजे लोकांना राबवून नाही घ्यायचं. मी भात लावणी करतो ना, बऱ्याच लोकांना असं काय लेका आम्हीच पैसे देऊन तुझ्याकडे राबवून आमच्याकडनं भात लावून घेतोस का? अशी एक गमतीने लोक म्हणतात. पण त्या लोकांनी 8 तास शेतात कष्ट करणं अपेक्षितच नाहीये. बरोबर. त्यांनी एक अर्धा तासभर मजा घ्यायची त्यातली, कष्ट अनुभवायचे. म्हणजे शेतकऱ्यांना नावं तरी ठेवू नका बाबांनो. हा तर एक संदेश जातो. आणि अन्न पिकवायला एवढे कष्ट होतात तर वाया घालवू नका, दुसरा संदेश जातो. तर हे अशासाठी कृषी पर्यटन केंद्राकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर भौगोलिकदृष्ट्या तू विचारलास तर विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि ठाणे हा बेल्ट खूप गरजेचा आहे. कृषी पर्यटन केंद्र डेव्हलप करण्याच्या दृष्टीने. आत्ता जो पाऊस इथे बरसत होता, आता जरा थांबलाय. हे ठरलेलं दर पावसाळ्याचं की भरपूर पाऊस पडतो, शहरं तुंबतात, त्याच्यानंतर पूर येतो. पूर गेल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर केला जातो आणि तरी एप्रिल मे मध्ये परिस्थिती अशी येते की कोरडा दुष्काळ जाहीर करावा लागतो. ह्याच्यासाठी शहर पातळीवर आणि ग्रामीण पातळीवर पाणी अडवा, पाणी जिरवा हे जे पहिल्यापासून सांगतात, ज्याला नंतर एक शब्द आला रेन वॉटर हार्वेस्टिंग, जे करताना कुणी दिसत नाही किंवा होत नाही. पाणी खरंच आपलं सुदैव आहे की दरवर्षी आपल्याला एक मुबलक प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि आपली भूजल पातळी वाढते आणि त्यांनी आपल्याला नंतर त्याचे फायदे होतात. पण जिथे ओला दुष्काळ जाहीर करायला लागतो त्याच वर्षामध्ये परत कोरडा दुष्काळ देखील जाहीर करावा लागतो. हे कुठेतरी आपण पाणी वाचवायला कुठेतरी चुकतोय असं वाटतं का? आणि त्याच्यासाठी डोक्यात काय उपाययोजना असू शकतात? पाणी अडवा, पाणी जिरवा ही घोषणा खूप जुनी आहे आणि त्याच्यावर आता शहर पातळीवरती कॉर्पोरेशन कंप्लिशन देत नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प दाखवा. बरोबर. किमान दाखवण्यासाठी तरी आता लोक करतायत. काही ठिकाणी खरंच इम्प्लिमेंट करतायत.
ग्रामीण भागामध्ये शहरी भागापेक्षा ना सिमेंट रोड आणि त्याच्यामुळे पाणी राहत नाहीये ही तर सगळी कारणं आहेच आहेत. पण जिथे आता शक्य आहे ना त्या गोष्टी ज्या स्वतःला इंडिव्हिज्युअली शक्य आहेत त्या गोष्टी मी करत असतो, तशा अनेक शेतकरी करत असतात. वन विभाग ह्याच्यावर खूप मोठं काम करत आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये चर काढणं ही त्यांची एक ऍक्टिव्हिटी असते. तशी आपल्याकडे शेततळं आपण जे केलंय ना, म्हणजे आपला हा जो डायनिंग हॉल आहे त्या डायनिंग हॉलच्याच बाजूला शेततळ आहे. तर ह्या शेततळ्यामध्ये मी मुद्दाम प्लास्टिक टाकलं नाही. प्लास्टिकला मला पूर्ण 100% अनुदान आहे शासनाचं. म्हणजे मला फुकट प्लास्टिकचा कागद मिळू शकतो. पण मी तो घेतला नाहीये आणि त्यात टाकलेला नाही. कारण माझा हेतूच तो आहे. जलयुक्त शिवार ही योजना यायच्या आधीपासून मी हे काम करतोय. प्रत्येक शेतामध्ये, प्रत्येक पट्टीमध्ये शेताच्या आपल्याकडे 2-2 खड्डे मी करून घेतलेले आहेत. म्हणजे मला कौतुक वाटतं ऍक्च्युली या सगळ्या वेडेपणात, शेती करण्याच्या वेडेपणात मला माझ्या बायकोचा आणि मुलाचा पण खूप सपोर्ट आहे. म्हणजे मी प्रत्येक शनिवार रविवार इथे असतो. आठवड्यातनं वेळ मिळाला की मी 4 वेळा तर 5 वेळा तर चक्रा होतातच माझ्या. पण माझी बायको आणि मुलांनी कधी तक्रार केलेली नाही की मला मॉलमध्ये जायचंय, आमच्याबरोबर तू नसतोस. म्हणजे मला लिटरली असं परवा जर कोणतरी सांगत होतं त्याच्या लहान मुलाच्या आठवणी, माझा मित्र, तर मी म्हटलं अरे मल्हारचं बालपण मी असं अनुभवलंच नाही, कारण मी काय गप्पा गणणार. तर त्याचा कारणं अशी होत गेली ना की प्रत्येक पट्टीला चर घ्यायची, प्रत्येक पट्टीला खड्डे करायचे, पाणी मुरवायचं. तर हे इतकं गरजेचं आहे की आता माझ्या लहानपणी वॉटर टेबल 50 फुटावरती पाणी लागत होतं. आता 300 फूट खाली गेलं तरी पाणी लागत नाहीये. ही सिंहगडासारखी जिथे पाण्याचा भरपूर पाऊस पडणारा भाग आहे. बरोबर. तिथे ही परिस्थिती, कोकणामध्ये पण हीच परिस्थिती. उन्हाळ्यात पाणी नाही. त्यामुळे शेती म्हणलं तर भात आणि नागली म्हणजे नाचणी, याच्या पलीकडे उपाय जात नाहीत. आता हापूसला मार्केट आलंय. गेले 15-20 वर्ष हापूसचा एकदम फ्लरिश झालाय म्हणून कोकणातला शेतकरी थोडाफार तकतोय. पण अदरवाईज पाणी अडवणं आणि पाणी जिरवणं हेच गरजेचं आहे. तो ज्यांना शक्य आहे त्यांनी शेतात पाणी अडवणं, म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यासाठी. त्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास करून त्या कुठली पद्धत आपल्याला सूट आहे, खड्डे करून पाण्याचा प्रवाह थांबवणं, मातीची धूप थांबणं, ह्या अनेक त्याचे फायदे आहेत. तर अशा पद्धतीने ते पाणी अडवणं जिरवणं गरजेचं आहेच आहे. हे सगळं करत असताना अशी कुठली भावनिक प्रतिक्रिया आतापर्यंत मिळाली किंवा आता असं आठवतंय की हे सगळं करत असताना आता भरून पावलं बाबा, आपल्याला हे छान आपल्याला प्रतिक्रिया मिळाली, अशी कुठली आता आठवते? अगदी खरं सांगायचं तर खूप, म्हणजे रोज इथं आलं की असं वाटतं की आपण खूप एकतर सुदैवी आहोत आणि हे जे करतोय हे योग्य दिशेने चाललंय. म्हणजे एक शेतात वांग्याच्या रोपाला आलेलं वांग बघून सुद्धा हे समाधान मिळतं. भाताला आलेल्या ओंबीतनंही हे समाधान मिळतं. आणि आंबा एक 40-50 हापूसची झाडं आहेत लावलेली. रायवळ आंबा तर खूप आहे आपल्याकडे, पण लागवड केलेली 40-50 झाडं आहेत. तर माकडं येऊन खातात, एकही आंबा घरी येत नाही. ज्वारीची कणसं लावली किंवा ज्वारीचं हे लावलं, बी लावलं की जो कोवळा कोंब असतो तो मोर खातात. कोथिंबीर लावली की ससे येतात. मग असं वाटतं की आपण कुठेतरी निसर्गाला उपयोगी पडतोय. तर हे समाधान खूप मिळतं. हे निसर्गाच्या विषयी झालं. आणि येणाऱ्या लोकांना म्हणजे अगदी विक्रम गोखले सरांची प्रतिक्रिया होती की तू जे हा वेडेपणा जो करतोयस ना, तो मला खूप आवडलेला आहे. अशा खूप लोकांनी, सामान्य लोकांपासून सगळ्यांपर्यंत, की अरे टिकवणं अवघड आहे आणि निसर्ग तू हे जपतोयस हे कमाल आहे. तर हे सगळं समाधान देणारा भाग आहे. आणि त्याच पद्धतीने आमच्या टीम मेंबर्सना पण असं वाटतं की आपण जे करतोय हा वेडेपणा नाहीये. याच्यापेक्षा कदाचित जास्ती पगाराची नोकरी त्यांना मिळू शकते, पण तेही तितक्याच निष्ठेने इथे रमलेत सगळे, अनेक वर्ष रमलेत. आणि मी पण आमच्या घरातले भाग आहे सगळा तो एक टीमचा. तर हे समाधान प्रत्येक वेळी मिळतं, प्रत्येक क्षणाला मिळतं. शेवटचा प्रश्न, ध्येय काय आहे पुढचं? काय असं वाटतंय की अजून आपल्याला ह्याच्यात अजून वेगळं काहीतरी अचीव्ह करायचंय? ध्येय काय वाटतं? हे मी तुला जे सांगितलं ना, सगळं साधं आहे, स्वच्छ आहे, रुचकर जेवण आहे, निसर्गपूरक आहे. हे तू कदाचित लहान असशील, पण मी आता 50शीला आलो, तर माझ्या पिढीला हे आवडतंय. यंग पिढीला थोडंसं ऍडव्हान्समेंट, आपल्याकडे एसी कॉटेजेस नाहीयेत किंवा असं जे स्वरूपाच्या थोड्याशा अपेक्षा आहेत. स्विमिंग पूल ही रिक्वायरमेंट खूप गरजेची आहे. पण मी कधी करीन का नाही मला माहित नाही, कारण ते इज अगेन्स्ट द नेचर. म्हणजे जिथे पाण्याची कमतरता आहे, एकीकडे आम्ही म्हणतोय की मार्च एप्रिल मे बोरवेलचं पाणी कमी होतंय, तिथे स्विमिंग पूल करावा का? कदाचित व्यावसायिक गरज म्हणून मी नंतर विचार करीन, पण आता तरी माझी प्रामाणिक भावना अशी की गरजेचं वाटत नाही स्विमिंग पूल.
रेन डान्स गरजेचं वाटत नाही, वाया जाते पाणी ते सगळं. आणि ते पाणी तुम्ही झाडांना देऊ शकत नाही, कारण स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन मिक्स असतो, पाण्यामध्ये केमिकल्स मिक्स असतात. ते पाणी झाडांना हानिकारक आहे. म्हणजे किती लोक म्हणत असले की आम्ही फिल्टरेशन करून परत ते वापरतो, ते तसं गणित जमत नाही आणि ते अनैसर्गिक आहे. तर एसी कॉटेजेस करायची प्लॅन नक्की आहेत, जे निसर्गाशी जवळीक अजून साधणारे आणि थोडीशी व्यावसायिक गरज म्हणून. बाकी झाडं तर आम्ही प्रत्येक येणाऱ्या ग्रुपच्या हातनं एक असा प्रयत्न असतो की तुमची एक आठवण म्हणून तुम्ही झाडं लावा. येणाऱ्या लोकांना अधिकाधिक कसं सामावून घेता येईल कृषी, म्हणजे अशी एक कन्सेप्ट पण आहे डोक्यामध्ये की शेती करायची हौस असणाऱ्या लोकांना एक टप्पा द्यावा का शेतीतला, की तुम्ही इथे येऊन तुम्ही शेती करा आठवड्यातून एकदा दोनदा येऊन, आम्ही सांभाळतो, आम्ही मेंटेन करतो. अशी एक कन्सेप्ट डोक्यात आहे. अजून ती मूर्तस्वरूप आलेलं नाही त्याला, पण अशा काही ऍक्टिव्हिटीज आहेत डोक्यामध्ये. निसर्गामध्ये आपण फिरत असताना ही अशी काही वेडी माणसं असतात की जी फक्त आणि फक्त व्यवसाय म्हणून त्याच्यामध्ये भाग घेत नाहीत, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण काहीतरी निसर्गाचं देणं लागतो या भावनेने त्याच्यामध्ये असतात. आणि फक्त ही एकटी नसतात, यांना सुदैवाने काही चांगली माणसं येऊन मिळतात आणि ते चांगली माणसं येऊन मिळण्याचं एकमेव कारण हे असतं की स्वतःचा हेतू पहिले शुद्ध असतो. त्यामुळे त्या शुद्ध हेतूतून ह्या सगळ्या गोष्टी होतात. मी आज गप्पांगणमध्ये येण्याचं कारण आणि ओंकारशी गप्पा मारण्याचं कारण तेच मला पहिल्यापासून वाटतं की गप्पांगणचं तसं अगदी म्हणजे सुरुवातीच्या काळापासून बघत आलेलो आहे आणि फार छान ते फ्लरिश देखील झालेलं आहे. आणि मला खात्री आहे की इथून पुढे देखील इथे अनेक पर्यटक येतील, इथला सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेतील आणि इथे आल्यानंतर खरंच छान वाटतं. त्यामुळे सिंहगड पायथ्याशी आहे आणि बाकी सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी स्क्रीनवरती देईनच. पण नक्की आणि आवर्जून भेट द्या. आणि सगळ्यात महत्वाचं इथलं जसं म्हणलं तसं रुचकर या शब्दाला जागेल असंच ते ताट देखील असतं जेवणाचं. त्यामुळे खूप छान इथे भोजन व्यवस्था देखील आहे. ही काय फक्त जाहिरात म्हणून नाही, पण खरंच अगदी मनापासून वाटतं की आपण कृषी पर्यटन केंद्रांवरती गेलं पाहिजे. फक्त गप्पांगणच असं नाही, महाराष्ट्रात अनेक कृषी पर्यटन केंद्र आहेत. तुमच्या जवळ, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या आसपास जी जी काही कृषी पर्यटन केंद्र आहेत, तिथे तुम्ही जाऊन नक्की भेटी द्या. कारण जसं आत्ताच्या गप्पांमधून आपण बघितलं की सरकारी पातळीवर, त्याच्यानंतर शेतीच्या पातळीवर शेतकरी ज्या पद्धतीने लढतोय, ते लढणं हे फार मोठं आहे आणि ते कार्य बघण्यासाठी आपली एक जबाबदारी आहे की आपण त्याच्या वास्तूमध्ये, त्याच्या जमिनीवरती गेलं पाहिजे आणि ते सगळे कष्ट बघितले पाहिजेत. सुदैवाने ओंकार सारखी मंडळी आपल्याला भात शेतीमध्ये चिखलात येण्याची संधी देतात आणि स्वतः आपण भात शेती करण्याचा एक आनंद देखील देतात. आणि बाहेरून फोटो बघताना ते छान वाटतं. ज्यावेळेला तुम्ही ऍक्च्युअल त्याच्यामध्ये उतरता तेव्हा कळतं की काय कष्ट आहेत एका भाताच्या शेतासाठी. आणि मला खात्री आहे की हे जेव्हा जेव्हा आपण प्रत्येक वेळेला करू, आपल्या ताटामध्ये अन्न शिल्लक राहणार नाही. याचं कारण त्याच्यासाठी लागणारे कष्ट आपण देखील ते जगलेलो असतो. ओंकारचे आभार नाही मानणार मी, पण हक्कानी मी त्याच्या वास्तूमध्ये आलो आणि आज प्रचंड छान गप्पा झाल्या आणि मला खात्री आहे की त्याला आता अनेक फोन येतील आणि इथे अजून पर्यटकांची संख्या वाढेल याची खात्री आहे मला. आणि सिंहगड पायथ्याशी आहोत, त्यामुळे छत्रपती शिवरायांना मुजरा करून आजचा भाग थांबूयात. पुढच्या भागात भेटूयात एका नव्या पाहुण्यासह. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.